एकादशी 2026 तब्बल 2 एकादशींचा पॉवरफुल संयोग. जुलै महिना खास 5 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळेल. तिथी, महत्व, उपासाची वेळ. एकादशी 2026 वैदिक पंचांगानुसार जुलै महिन्यातील दोन्ही एकादशीचे महत्व खूप विशेष आहे. तिथी, मुहूर्त तसेच उपवास सोडण्याची वेळ जाणून घ्या. एकादशी 2026 जुलै महिना हा अत्यंत खास आहे. पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण जुलै महिन्यात 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या एकादशीचा संयोग येतोय. जुलै महिन्यात 2 एकादशीचे उपवास केले जातील. हे 2 एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. हिंदू धर्मात या एकादशींना खूप विशेष मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार विश्वाचे पालन करते भगवान विष्णूला समर्पित एकादशीचा दिवस असतो. एकादशीचा उपवास हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. हा उपवास केल्याने सुख, समृद्धी आणि सुदैव लाभते. यामुळे भगवान विष्णूचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. शिवाय काही विशिष्ट एकादशीच्या तारखा विशेष मानल्या जातात, ज्या सर्व पापांचा नाश करतात आणि मोक्षाचे दरवाजे उघडतात. पंचांगानुसार जुलै महिन्यातील दोन्ही एकादशीचे उपवास खूप विशेष आहेत. हे 2 एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. म्हणजे एक योगिनी एकादशी आणि दुसरी देवशयनी एकादशी येते. हे उपवास केव्हा पाळले जातील आणि ते कधी सोडावेत हे जाणून घेऊया. दोन्ही एकादशीचे महत्त्व. प्रत्येक महिन्यात 2 एकादशीचे उपवास पाळले जातात. या काळात ज्येष्ठ महिन्याची कृष्ण पक्षाची आणि शुक्ल पक्षाची एकादशी येईल. ज्येष्ठ महिन्यातील पहिल्या एकादशीला योगिनी एकादशी आणि दुसऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू देखील 4 महिन्यांसाठी पाताळात योग निद्रा घेतात. यानंतर ते देव उठी एकादशीला जागृत होतात आणि पुन्हा विश्वाचा ताबा घेतात. या काळात 4 महिन्याचा चातुर्मास असतो. महिन्याला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे, कारण जुलै महिन्यात 2 मोठ्या आणि महत्त्वाच्या एकादशीचा संयोग येतोय. जुलै महिन्यात 2 एकादशीचे उपवास केले जातील. हे 2 एकादशीचे उपवास ज्येष्ठ आणि आषाढ महिन्यात येतात. कोणत्या आहेत त्या एकादशी? तिथी, मुहूर्त तसेच उपवास सोडण्याची वेळ जाणून घेऊया. योगिनी एकादशी. तिथी, उपवासाची वेळ, महत्त्व. पंचांगानुसार आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीची तारीख 10 जुलै 2026 रोजी सकाळी 6:16 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 5:22 संपेल. उदय तिथीनुसार एकादशीचे व्रत 10 जुलै रोजी पाळले जाईल. याचा अर्थ असा की यावर्षी योगिनी एकादशीचे व्रत 10 जुलै रोजी येईल. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:41 ते पहाटे 5:24 पर्यंत असेल. अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते दुपारी 1:10 पर्यंत असेल. योगिनी एकादशीचा उपवास 11 जुलै रोजी दुपारी 2:03 ते सायंकाळी 4:42 पर्यंत सोडला जाईल. आषाढी एकादशी. तिथी, उपवासाची वेळ, महत्त्व. आषाढ शुक्ल एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. पंचांगानुसार आषाढ शुक्ल एकादशीची तारीख 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 सुरू होईल आणि 25 जुलै 2026 रोजी सकाळी 11:34 संपेल. उदय तिथीनुसार देवशयनी एकादशीचा उपवास 25 जुलै रोजी केला जाईल. या दिवशी पूजेसाठी ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:45 ते 5:29 पर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:19 ते 1:11 पर्यंत असेल. देवशयनी एकादशीचा उपवास 26 जुलै 2026 रोजी सकाळी 6:13 ते 8:50 वेळेत सोडला जाईल. देवशयनी एकादशी ही भगवान विष्णूच्या 4 महिन्यांच्या निद्रा काळाची सुरुवात दर्शवते. जुलै 2026 मधील भाग्यशाली 5 राशी. सिंह. करिअरमध्ये प्रगती, नवीन संधी, आर्थिक लाभ आणि मान सन्मान मिळण्याची शक्यता. तूळ. अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात फायदा, नातेसंबंध मजबूत होतील. धनु. नोकरीत यश, उत्पन्न वाढण्याची शक्यता, प्रवास आणि गुंतवणुकीत लाभ. कुंभ. करिअरमध्ये सकारात्मक बदल,
नवीन प्रकल्पात यश, आर्थिक स्थिती सुधारेल. मीन, भाग्याची साथ, कौटुंबिक आनंद, प्रेम संबंध आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.